नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय अद्वैतने खलासाठी खूप छान अशी डेट प्लॅन केलेली असते. त्याबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. अद्वैत खरेला म्हणत असतो की काय खरे, तुम्ही बनवलेला प्रत्येक प्लॅन हा फ्लॉपच ठरवतेस. कला त्याला म्हणत असते की हे बघ, एकतर तू प्लॅनच फ्लॉप बनवतो तर फ्लॉप होणारच ना, यामध्ये माझं काय आहे. अद्वैत तिला म्हणत असतो फ्लॉप कुठे, अगं सुपरहिट आहे ना, किती छान प्लॅन आहे बरं. डेट म्हटलं की कुठेतरी प्रीमियम ठिकाणी फिरायला जायला हवं. तो मस्त असा पार्किंग, ॲम्बियन्स आणि सगळं टेक्स्चर, सर्व काही सोहळा किती मस्त आहे ना. आणि मस्त हॉट अशी कॉफी. वॉव! काय परफेक्ट डेटची डेफिनेशन आहे बरं, असं तो तिला म्हणत असतो. इतक्यात कला म्हणते, "हो, हो, काय हे परफेक्ट डेट वगैरे, मला नाही आवडत हे असं. लोकांची भेट राहिली बाजूला आणि भलतं सगळं होईल." तेवढ्यात अद्वैत तिला म्हणतो, "काही काय बोलतेस गं?" तेवढ्यात कला त्याला म्हणते, "याच्या आत चांदेकर मला सांग बरं, डेट म्हणलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक होतात. माझ्यासाठी डेट म्हणजे ना, दोन लोकांची मनं जुळणं, एकमेकांसोबत मनमोकळेपणाने गप्पा मारणं, मस्त निवांत कुठेतरी बसायचं, मस्त असं सोबत फिरायचं आणि नीट चालताना एकमेकांच्या हातावरती हात देऊन चालायचं, मस्तपैकी छान असं टपरीवरती चहा पितोय, याला माझ्या डेफिनेशनमध्ये डेट म्हणतात. किती छान प्लॅन आहे बरं." असं ती तिची परफेक्ट डेटची व्याख्या सांगत असते. डेट ही आपल्या आयुष्यभराची आठवण राहायला हवी आहे. उद्या म्हातारे होताना, गप्पा मारताना जेव्हा ती आठवण येईल ना, तेवढ्यात कला आठवते की अरे हो, काय बोलून गेले मी. कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात आणि कला म्हणते की मला असं वाटतं की डेट अशी हसायला हवी आहे. तिचं बोलणं ती टाळू लागते. अद्वैतलाही ते बोलणं टाळायचं असतं. अद्वैत म्हणतो, "तू इतकी ग्रेट आहेस, इतकी ॲक्टिव्ह आहेस, अशा वेळेस तुझं क्रिएटिव्ह माइंड काय झोपायला जातं का गं? तुला काही कळत आहे की नाही?" कला म्हणते, "बरं बरं, ठीक आहे." अद्वैत म्हणतो, "बरं चल आता." कला म्हणते, "नाही येणार मी." कला यायला तयार नसते. इकडे आपल्याला पाहायला भेटते नैना यांचा सर्व गप्पा गुपचूप ऐकत असते. चोरून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि यावरून त्या दोघांचं डेट प्लॅनिंगवरून भांडणं सुरू झालेले असतात. कला हा अद्वैतला सांगत असतो डेट प्लॅन. कलाचा प्लॅन जो आहे तो अद्वैतला आवडत नसतो आणि अद्वैतचा प्लॅन कलाला आवडत नसतो. तेवढ्यात म्हणते, "हे दोघं काय बोलतायत हे मला ऐकायलाच हवं आहे, कारण मॉम इन लॉला इम्प्रेस करण्यासाठी मला एक छान अशी संधी सुचलेली आहे आणि हा खूप छान प्लॅन आहे. मी यांचं बोलणं चोरून ऐकते आणि जसंच्या तसं मॉम इन लॉला जाऊन सांगते. आता मला काहीतरी करावंच लागेल. ह्यांचा नक्की प्लॅन काय आहे हे मला समजावंच लागेल." अद्वैत कलाला म्हणत असतो, "अगं कशी काय गं?" तेवढ्यात कला म्हणत असते, "अरे प्लॅन छान असायला हवाय. हे बघ, बोर प्लॅन करणार असेल तर मी यामध्ये काहीच पॉईंट उरणार नाहीये. मी नाही येणार तुझ्यासोबत डेटला. त्यानंतर तू मला असं काही सांगूच नकोस." असं तडतड अद्वैतला बोलत असते. अद्वैत म्हणत असतो, "काय बोर प्लॅन? अगं किती परफेक्ट प्लॅन आहे हा. तू कधी गेलीस का प्रीमियम रेस्टॉरंटमध्ये?" तेवढ्यात कला म्हणते, "रेस्टॉरंट हे काय आहे?" "रेस्टॉरंट?" अद्वैत म्हणतो, "रेस्टॉरंटच म्हणतात त्याला. हेच प्रोफेशनल आहे. रेस्टॉरंट नसतात म्हणत." अशा त्यांच्यामध्ये वाद चाललेले असतात. कला म्हणते, "काही सांगू नको मला. मुळातच 400-500 रुपयाची महागडी कॉफी तिथे जाऊन पिणं यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. बेचव कॉफी कोण पिणार? त्यापेक्षा माझ्या घरामधील सर्वात सुंदर अशी कॉफी मी बनवते, तीच मला आवडते. उगाचच रेस्टॉरंटमध्ये महागडी कॉफी प्यायला आपण काही एवढं एवढं मला आवडणार नाही आहे." असं ती सांगत असते. "माझ्या मनात काहीतरी वेगळंच आहे." अद्वैत म्हणतो, "हो हो, ते सोडून तू काहीही बोल, कारण प्रत्येक गोष्टीला तुझंच म्हणणं तुला खरं करायचं असतं. माझा मूड ऑफ करून दिला यार तू." असं तो तिला बोलत असतो. "तुला माझ्यासोबत यायचं नसेल तर राहू दे." कला म्हणत असते, "चांदेकर, जर एवढेच असेल ना तर आपण डेटवरतीच नको जाऊया. आपले विचारच जुळत नाही आहेत." अद्वैत म्हणतो, "ठीक आहे, नको जाऊयात." कला म्हणते, "नको जाऊयात." "आणि आजोबांना काय सांगणार तू?" अद्वैत म्हणतो की "तू या सगळ्याचा रिपोर्ट काय आबांना करणार आहेस?" कला म्हणते, "नाही, मी नाही, तूच करशील." मला असं वाटतं की अद्वैत म्हणतो, "कसली आहेस गं? एवढा वेळ मी तुला समजावून सांगतोय तरी ऐकत नाहीयेस." कला म्हणते, "मी कसली काय? तुझा हट्टीपणा सुरू आहे." अद्वैत म्हणतो, "तूच हट्टीपणा करत आहेस. मी काय केलं आहे? प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या चुका काढायच्या असतात आणि तुला काहीही माझं म्हणणं पटत नसतात." असं त्यांचं तू नेहमी सुरू असतं. वाद सुरू झालेले असतात डेटवरून आणि ते दोघंही ऐकायला तयार नसतात. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालेलं असतं. नैना म्हणत असते, "यांचा प्लॅन कॅन्सल होतोय की काय?" इतक्यात रोहिणी आलेली असते. रोहिणी म्हणते, "काय गं, काय चाललं आहे?"
नैना सांगते की मॉम इन लॉ, "ओ तुम्हीच ना, ह्यांचा प्लॅन कसा आहे ते बघा, कसं कॅन्सल होतंय ते. एवढ्या जोरजोरानं भांडण चाललं आहे, दोघांचा प्लॅन इथेच कॅन्सल होतोय असं वाटतंय." रोहिणी म्हणते, "काय गं नैना, काहीही म्हणतेस तू? हे दोघं काही बाहेर जात नाहीत." तेवढ्यात कला म्हणते, "ओके ठीक आहे चांदेकर, तू शांत हो. काहीतरी गडबडमध्ये आपण साधूयात. एक काम करायचं, इथेच आउट हाऊसमध्ये आपण आपली डेट तयार करायची. कॉफी इथं एकत्र बसून पिली तर डेट झाल्यासारखं वाटेल. तुला काय वाटतं?" अद्वैतला ते काही आवडत नसतं. अद्वैत म्हणतो, "तुला काय करायचं ते कर" आणि तिथून निघून गेलेला असतो. रोहिणी हे गाडीच्या मागे लपलेली असते आणि अद्वैत संतापत गाडीवरती हात मारून निघून गेलेला असतो. त्या दोघेही लपलेल्या असतात.